मध्ये मार्कशीट आहे त्यामध्ये आपल्याला टोटल, पर्सेंटेज, रिझल्ट, ग्रेड काढायचे आहे. आता आपण टोटल काढूया. इक्वल सम B2 ते E2. ज्या सब्जेक्टची टोटल काढायची आहे तो सेल सिलेक्ट करा, एंटर करा आणि टोटल निघालेला सेल सिलेक्ट करून ड्रॅग करा. राहिलेल्या सब्जेक्टची टोटल काढून निघते. आता त्याच रिझल्ट शीटची आपल्याला पर्सेंटेज काढायची आहे. इक्वल F2 डिवायडेड 400 इंटू 100. 400 म्हणजे 4 सब्जेक्ट आहेत त्यासाठी 400 हे आहे. आता एंटर करा आणि जी पर्सेंटेज निघालेली आहे तो सेल सिलेक्ट करून ड्रॅग करा. आता रिझल्ट काढायचा आहे म्हणजे तो स्टुडंट पास आहे की फेल. त्यासाठी हा फॉर्म्युला आहे. इक्वल इफ G2 ग्रेटर दॅन इक्वल 35 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा पास डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फेल डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. एंटर करा आणि तो रिझल्टचा सेल सिलेक्ट करून ड्रॅग करा. राहिलेल्या स्टुडंटचे पास फेल आपल्याला लगेच दाखवले जातात. आता ग्रेड काढायची आहे. इक्वल इफ G2 ग्रेटर दॅन इक्वल 75 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा A डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा इक्वल इफ G2 ग्रेटर दॅन इक्वल 60 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा B डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट परत कॉमा इक्वल इफ G2 ग्रेटर दॅन इक्वल 50 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा C डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा इफ G2 ग्रेटर दॅन इक्वल 35 कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा D डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा फेल आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. म्हणजे 75 असेल तर A ग्रेड, 60 असेल तर B ग्रेड आणि 50 असेल तर C ग्रेड आणि 35 असेल तर D ग्रेड. 35 पेक्षा कमी असेल तर फेल. एंटर करा आणि तो सेल सिलेक्ट करून ड्रॅग करा. राहिलेल्या स्टुडंटची पास फेल दाखवतो. अशा प्रकारे आपण कंप्लीट ऑटोमॅटिक मार्कशीट तयार केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.